नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमची दुचाकी किंवा चारचाकी वाहनावर ई-चलन आहे का? वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तुमच्या नावावर दंड तर लागलेला नाही ना? अनेक वेळा आपल्याला ई-चलन झाल्याचा मेसेज येत नाही किंवा तो आपल्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये अचानक वाहन विकताना आणि आरसी संबंधित काम करत असताना किंवा इतर सरकारी कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवर फक्त काही मिनिटात ई-चलन कसा पाहायचा, चलनची संपूर्ण माहिती कशी तपासायची आणि ऑनलाईन दंड कसा भरायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नकळत जर तुम्हाला तुमच्या गाडीवरती फाईन पडलेली आहे का हे पाहण्यासाठी सिंपली तुमच्याकडे तुमच्या गाडीचा नंबर आणि तुमच्या गाडीची चॅसी नंबर किंवा इंजिन नंबरचे लास्ट 4 डिजिट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही ते चेक करू शकता किंवा हे जर नसेल चॅसी नंबर, इंजिन नंबर जर तुमच्याकडे लक्षात नसेल, तुम्ही ते गाडीवरती जाऊन पाहू शकता किंवा तुमच्या त्या आरसी वरती सुद्धा तो नंबर असतो. बाय चान्स ते पण नसेल तर तुमच्याकडे जर चलन नंबर असेल तर चलन नंबरने सुद्धा तुमच्या गाडीवरती ती फाईन आतापर्यंत किती फाईन मारण्यात आलेली आहे त्याची डिटेल सुद्धा तुम्ही पाहू शकताय. तर आता मी सध्या चलन नंबरनेच तुम्हाला ही प्रोसेस करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण चला तर मग ती प्रोसेस आपण पाहूयात. तर ती प्रोसेस पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला Googleवरती यायचं इथे पाहू शकताय. Googleवरती येऊन ई-चलन टाइप करून सर्च करायचं. तुमच्यासमोर ही पहिली लिंक दिसेल. सिंपली या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पहिल्याच नंबरला व्हेइकल नंबर जर तुम्ही सिलेक्ट केला तर इथे तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर आणि एंटर लास्ट 4 डिजिट ऑफ चॅसी किंवा इंजिन नंबरचे लास्ट 4 डिजिट तुम्हाला इथे लागणार आहेत. जर तुमच्याकडे नसेल आणि सिंपली तुम्ही इथे चलन नंबरवरती क्लिक केला तर फक्त तुम्हाला तुमच्या मेसेजमध्ये जर चलन नंबर आलेला असेल तर तो चलन नंबर इथे टाकून सुद्धा तुम्ही तुमच्या गाडीची डिटेल म्हणजे तुमच्या गाडीवर किती फाईन आलेली आहे हे पाहू शकताय. तर सिंपली मी माझ्याकडे चलन नंबर आलेला आहे मेसेजद्वारे तर त्यानुसार मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जर चलन नंबर आलेला नसेल तर तुम्ही इथे व्हेइकल नंबर टाकून गाडीचा नंबर आणि इंजिनचे किंवा चॅसी नंबरचे लास्ट 4 डिजिट टाकून आय एम अ नॉट रोबोट आणि सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल. तर मी सिंपली चलन नंबर टाकून मी सर्च करून घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता चलन नंबर टाकल्याच्यानंतर आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करतोय. इथे सांगण्यात आलेलं आहे जिथे-जिथे कार आहे ते इमेज तुम्हाला सिलेक्ट करा असं सांगण्यात आलेलं आहे. सिंपली आपण सिलेक्ट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता सिलेक्ट करून व्हेरिफाय केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे राइट टिक मार्क येईल. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं वरती येतोय आणि मी जो गाडी चलन नंबर टाकलेला आहे त्यांच्या गाडीवरती किती फाईन मारण्यात आलेले आहे हे तुम्ही इथे पाहू शकताय मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय. एका जागी 5,000 फाईन आहे, एका जागी ₹500, एका जागी ₹2,000, एका जागी ₹200 फाईन ही मारण्यात आलेली आहे. आता ही फाईन जर कुठं मारण्यात आलेली आहे, कशामुळे मारण्यात आलेली आहे, हे जर तुम्हाला पाहायचं असेल, तर सिंपली मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा पाहता येतं, की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोण गाडी चालवत होतं, कधी फाईन मारलेली आहे, हे त्याचा फोटो सुद्धा पाहता येतो. तो पाहण्यासाठी सिंपली तुम्ही इथे पाहू शकता. हर एक अमाउंट जी देण्यात आलेली आहे त्याच्यापुढे डोळ्याचं चिन्ह आणि पी देण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकताय. तर मी एक पी तुम्हाला ओपन करून दाखवतोय. तर इथे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मी झूम करतोय. तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर त्या चलनची माहिती इथे दाखवली जाईल. तुम्ही ते अशा प्रकारे पाहू शकता. याची प्रिंट सुद्धा काढू शकताय मित्रांनो. इथे बघा कशामुळे ते सगळे डिटेल त्या गाडी मालकाचं नाव, ओनर नेम ते जे काही आहे ती माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल आणि फाईन तुम्हाला कोणत्या लोकेशनला मारण्यात आलेलं आहे, ते लोकेशन तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे. फीस किती आहे ते सुद्धा इथे पाहायला भेटणार आहे. आता कुणाला फाईन मारलेली आहे म्हणजे गाडी कोण चालवत होतं तेव्हा? जेव्हा फाईन मारण्यात आली तेव्हा गाडी कोण चालवत होतं? कशामुळे फाईन मारण्यात आलेली आहे? हेल्मेट घातल्यामुळे किंवा गाडीचा नंबर चुकीचा असल्यामुळे? याचा फोटो जर तुम्हाला पाहायचा असेल तर सिंपली इथे पाहू शकता. इथे 2 इमेज देण्यात आलेले आहेत. एक इमेज, इथे एक इमेज म्हणजे 2 इमेज जे देण्यात आलेले आहेत. सिंपली पहिल्या इमेजवरती मी तुम्हाला क्लिक करून दाखवतोय. इथे पाहू शकता इथे गाडी नंबर हा दाखवण्यात आलेला आहे. का दाखवण्यात आलेला आहे? तर सिंपल नंबर प्लेट आहे मित्रांनो या गाडीचा तुम्ही इथे पाहू शकता. आता बॅक येऊयात. आता दुसरी इमेज आपण पाहूयात. आता दुसरी इमेज पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय ड्रायव्हर कोण होता म्हणजे ती गाडी कोण चालवत होता त्या ड्रायव्हरचा फोटो सुद्धा तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवला जाणार आहे मित्रांनो. आता अजून परत अशा प्रकारे तुम्ही बॅक येऊ शकता आणि ही जी काही पेमेंट आलेली आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय 5,000 ची फाईन इथे मारण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीवर सुद्धा फाईन मारण्यात आलेली आहे का हे पाहू शकणार आहात. वन बाय वन मित्रांनो हे पी जिथे दाखवण्यात आलेले आहे सिंपली ते वन बाय वन ओपन करून सुद्धा तुम्ही कधी-कधी फाईन मारण्यात आलेली आहे हे पाहू शकता. आता तुम्हाला जर तिची तारीख पाहायचं असेल तर इथे तुम्ही पाहू शकता इथे चलन कधी मारण्यात आलेले आहे तिची तारीख सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. चलन डेट एंड टाईम तुम्ही इथे पाहू शकताय. इथे तारीख, टाईम सुद्धा इथे दिलेला असणार आहे मित्रांनो. थोडंसं साईडला आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ड्रायव्हर नेम तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यानंतर व्हेइकल गाडीचा नंबर दाखवला जाईल. परत इथे पाहू शकताय
लायसन नंबर सुद्धा दाखवला जाईल. लायसन नंबर असेल तर दाखवला जाईल, नसेल तर तिथं दुसरं कोणी गाडी चालवत असेल तर तिथे लायसन नंबर दाखवला जाणार नाही. त्यानंतर पेमेंट स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता इथे अनपेड हे दाखवत आहे. अनपेड आता हे पेड कसं करायचं? तर सिंपली मित्रांनो हे पेड करण्यासाठी आता तुम्हाला यापैकी जर अमाउंट भरायची असेल, ऑनलाईन पे करायचा असेल, जो काही फाईन पडलेला आहे तो पे करायचा असेल तर अशा प्रकारे साईडला यायचं आहे. इथे आता तुम्हाला कोणचं पेड करायचं आहे अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता इथे तिन्ही 4चं मी सिलेक्ट करतोय. हे 4 तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील, जे काही फाईन भरायचे असेल ते तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता आणि इथे वरती एक ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता. सिलेक्ट चलन अँड क्लिक हिअर टू पे म्हणजे तुम्हाला ते पेड करण्यासाठी सिंपली या रेडवरती क्लिक करायचं आहे. आता रेडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथं काय टर्म्स अँड कंडिशन आहे ते कंटिन्यू हे करायचं आपल्याला टिक मार्क करायचं आहे. पे नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पे नाऊ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एस-बी-आय ई-पे, बिल डेस्क याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. एक्झाम्पलसाठी मी एस-बी-आय ई-पे वरती क्लिक करतोय आणि इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे जे काही माहिती दाखवली जाईल ती अशा प्रकारे दाखवली जाईल. जर तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डने करायचं असेल तर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नेट बँकिंगने करायचं असेल तर इथून तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता मित्रांनो. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे सिलेक्ट करून तुम्ही ती पेमेंट करू शकता. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गाडीवरती किती फाईन मारण्यात आलेले आहे, ती फाईन मारताना ड्रायव्हर कोण होता, किती तारखेला मारण्यात आलेली आहे, किती रुपये मारण्यात आलेले आहे, ही संपूर्ण माहिती तुम्ही अशा प्रकारे तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.